तुम्हाला नक्की वेट लॉस करायचा आहे की फॅट लॉस? जर पाहायला गेलं तर वॉटर, फॅट, मसल, ग्लायकोजन आणि बोन मिनरल्स ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनने तुमचं ओव्हरऑल वेट बनतं. आणि तुम्हाला लूज काय करायचे असते तर फॅट. मग जेव्हा तुम्ही कॅलरी डेफिशिएट मध्ये जाता, जेवण कमी करता, तेव्हा वेट लॉस करता. म्हणजेच मसल पण लूज होणार, फॅट पण लूज होणार, ग्लायकोजन पण लूज होणार, वॉटर पण लूज होणार. आणि जर का तुम्ही एक्सरसाइज नाही केली तर काही कालांतराने बोन मिनरल पण लूज होणार. मग जर तुम्हाला फक्त फॅट लूज करायचे असेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जर का प्रोटेक्ट किंवा रिटेन करायच्या असतील तर बॉडीला त्यासाठी एक रिझन द्यावं लागणार आहे. म्हणजेच बॉडीला सांगावं लागणार आहे की फक्त फॅट लूज कर, बाकीच्या सगळ्या काही गोष्टी मला हव्यात त्या रिटेन कर. मग ते तुम्ही बॉडीला व्यायामाची, एक्सरसाइजची सवय लावून देऊ. तर थोडक्यात फक्त एक्सरसाइज करून वजन कमी होईल का तर नाही. तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कॅलरी डेफिशिएट मध्ये डाएट घ्यावी लागेल. पण जर का तुम्हाला फक्त फॅट लॉस करायचा असेल तर तुम्हाला कॅलरी डेफिशिएट डाएट सोबत एक्सरसाइज पण करावी लागेल. म्हणजेच फॅट लॉस होऊन बाकीच्या ज्या शरीराला आवश्यक गोष्टी आहेत त्या प्रोटेक्ट राहतील किंवा रिटेन राहतील.